विद्यार्थ्यांनो, नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठीटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 66 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या विद्यार्थी मित्रांनो या घटकांचा आपण समावेश केला आहे. ज्या अपकमिंग एक्झाम आहेत, पुणे महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस भरती व इतर सर्व परीक्षा ज्यांमध्ये हा कंटेंट विचारला जातो, त्यांसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. आणि विद्यार्थ्यांनो, ही प्रश्नपत्रिका कशी अटेम्प्ट करायची ती बघूयात. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका सोडवताना आपणाकडे वही आणि पान तयार ठेवा. प्रश्न विचारल्यानंतर आपणास 12 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. या वेळेत आपण प्रश्नाचा अंदाज व्यक्त करण्याचा आहे. 50 प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले मार्क्स म्हणजे 50 पैकी जर तुम्हाला 35 बरोबर आले तर 35 गुणे 70 हा आपला स्कोर. आणि प्रश्न क्रमांक 51 चे उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचे आहे. तर विद्यार्थ्यांना, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आजच्या व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 200+ लाईक. आणि विद्यार्थ्यांनो, हे लाईक मिळवण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मदत करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत असाल, या ठिकाणी टायमर आहे. प्रश्न विचारल्यानंतर मी लगेच टायमर चालू करेल आणि 12 सेकंद झाल्यानंतर मी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगेल. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, 7 वाहनांची राजधानी कोणती होती? आपला टायमर विद्यार्थ्यांनो चालू झाला आहे. 4 ऑप्शन आहेत, मगध, प्रतिष्ठान, हम्पी की बदामी. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर 7 वाहनांची राजधानी होती ऑप्शन क्रमांक बी, प्रतिष्ठान. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीतील योगदान दिले. तर विद्यार्थ्यांनो, कोणती सेना त्यांनी उभारली होती? तुफानी सेना, वानर सेना, आझाद हिंद सेना की मावळ्यांची सेना? तर ऑप्शन क्रमांक ए, तुफानी सेना ही विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? विद्यार्थ्यांनो, टायमर चालू झाला आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या वहीत किंवा पानावर लगेचच आपला अंदाज व्यक्त करा. चुकला असेल तर लगेच तिथे फुली करायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्ही.के. कृष्ण मेनन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती. तर विद्यार्थ्यांनो, मजूर पक्षाचे पंतप्रधान कोण होते असा हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन वाचा आणि अंदाज व्यक्त करा. तर ऑप्शन क्रमांक ब, क्लिमेंट ॲटली योग्य उत्तर आहे. नंतर क्वेश्चन क्रमांक 5, आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये डॅडॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मुहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले. तर कोणतं अधिवेशन होतं विद्यार्थ्यांनो, असा हा सिंपलचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक ब, दिल्ली येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मुहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक अ, 1 मे 1960 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, मुंबई आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून निर्माण केले गेले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक क, महापौर हे विद्यार्थ्यांनो शहराचे प्रथम नागरिक असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारीपर्यंत किती भारतातील समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केले होते? राज्यसेवा मुख्य 2018ला हा प्रश्न विचारण्यात
आलेला होता. आणि जेवढेही प्रश्न आपण घेतो ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते खूप महत्त्वाचे असतात आणि व्हिडिओ बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो आम्ही एफर्ट्स घेत असतो. त्यामुळे लगेचच विद्यार्थ्यांनो व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 6. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 बघूयात. खालीलपैकी कोणते आदेश फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात? राज्यसेवा मुख्य 2018ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक बी प्रतिषेध हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ राजेवाडी संत्री हे विद्यार्थ्यांनो चुकीची जोडी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 गोगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक अ अमरावती हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक क सातारा या जिल्ह्यात पाचगणी हे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध ठिकाण आहे आणि पाचगणी नगर परिषदही विद्यार्थ्यांनो त्याच ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 कोयना जलाशयाचे नाव काय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि खूप साऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विद्यार्थ्यांनो विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक अ शिवाजी सागर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक ब 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थ्यांनो सिरियसली क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करा. लक्षात घ्या तुमचा मॉक सराव होण्यासाठी नक्कीच विद्यार्थ्यांनो व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तर ऑप्शन क्रमांक अ औरंगाबाद हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे डॅडॅश या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तर ऑप्शन क्रमांक ब अहमदनगर नाशिक या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक ड महाबळेश्वर हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? 1996, 97, 95 की 98? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 1996 मध्ये विद्यार्थ्यांनो कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 भारत सरकारने 2 दिवसीय इंडिया ड्रोन फेस्टिवल 2022 चे उद्घाटन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी डॅश टक्के इतकी लोकसंख्या
महाराष्ट्रात राहते? तर ऑप्शन क्रमांक ए 9.29% इतकी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, जगात फक्त डॅश डॅश लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. तर जगात फक्त 11 देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, लोकसंख्येबाबत भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येबाबत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर विद्यार्थ्यांनो, दुसरा क्रमांक जर महाराष्ट्राचा लागत असेल तर पहिला क्रमांक कोणाचा लागतो हे विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 25, कोणता दिवस संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन म्हणून साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 23 जून, 21 डिसेंबर की 18 नोव्हेंबर? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक बी 23 जून हा विद्यार्थ्यांनो संयुक्त राष्ट्र सार्वजनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा ओळखा. तर ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग हा विद्यार्थ्यांनो सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आणि तुमच्यासाठी होमवर्क दुसरा प्रश्न, जेवढेही महाराष्ट्रात जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, त्यापैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर याही प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, पियुष गोयल यांच्यानंतर G20साठी भारताचे नवीन शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक सी अमिताभ कांत म्हणजे जे RBIचे गव्हर्नर आहेत यांची विद्यार्थ्यांनो नवीन शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, जंजिरा व कासा ही बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी रायगड हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी जयपूर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, जम्मू व काश्मीर या राज्यांमधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? रावी, बियास, चिनाब की व्यास? तर ऑप्शन क्रमांक सी चिनाब हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि लक्षात घ्या, जगातील सर्वात उंचावर असणारा पूल आहे चिनाब पूल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31, कोणत्या भारतीय राज्यपालांना पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक सी ला गणेशन हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि ला गणेशन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत हे विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. हा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. आणि जे विद्यार्थी सिरियसली प्रिपरेशन करत आहात, जे विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ बघतात करंट अफेअर्स किंवा कोणतेही, त्यांना या तिन्ही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो आलंच पाहिजे. तुम्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरे द्या. पुढेही प्रश्न विचारणार आहेत त्याही प्रश्नांची उत्तर द्या. आणि जे विद्यार्थी सर्व प्रश्नांची उत्तरे देतील त्यांचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मी पिन करून ठेवेल. आणि त्या व्यक्तीने विद्यार्थी मित्रांनो मला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे. त्यांना मी आजच्या व्हिडिओची PDF विद्यार्थी मित्रांनो
लगेचच सेंड करेल. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 32 बघायचा आहे. केरळचा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार JC डॅनियल पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक सी KP कुमारन योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म्स जिंकली आहे? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करा. तर ऑप्शन क्रमांक बी सुरराय पोत्रू योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून मानांकन जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तानाजी हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35, प्रधानमंत्री वय वंदन योजनेला 21 जुलै 2022 रोजी 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. ती कोणत्या संस्थांमार्फत राबविली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36, शेख मोहम्मद सबाह अल सालेम यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुवेतचे अधिकृत चलन कोणते? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो लगेचच गेस करा. आणि जे विद्यार्थी रेग्युलरली व्हिडिओ वॉच करतात त्यांना जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांनो मिळायलाच हवे. तर ऑप्शन क्रमांक बी कुवेत दिनार योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37, इजिप्तचे सैफ अहमद यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. आणि लक्षात घ्या, ज्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या मुख्यालयावर विद्यार्थ्यांना खूप प्रश्न विचारण्यात येतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉसने. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38, कोणत्या राज्य सरकारने स्वदेशी विणकरांना सक्षम करण्यासाठी स्वनिर्भर नारी नावाची योजना सुरू केली आहे? बिहार, छत्तीसगड, त्रिपुरा की आसाम? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी आसाम ही विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39, जागतिक मेंदू दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक ए 22 जुलै हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40, नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 41 ते 45 मध्ये काही वाक्यप्रचार आणि म्हणी दिल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो त्यांचा अर्थ सांगायचा आहे. 41वा प्रश्न आहे, भिजत घोंगटे याचा विद्यार्थी मित्रांनो अर्थ सांगा. 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो लगेचच सांगायचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. तर भिजत घोंगडे म्हणजेच रेंगाळलेले काम. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42, षटकर्णी होणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. तर षटकर्णी होणे म्हणजेच गुप्त गोष्ट बाहेर सांगणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 43, राशीस बसणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा.
तर राशीस बसणे म्हणजेच त्रास देणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 44, शेण सडा होणे. विद्यार्थ्यांनो, या म्हणीचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर शेण सडा होणे म्हणजेच परिस्थिती वाईट होणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 45, हळद लावणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे, याला 10 सेकंदाचीही विद्यार्थ्यांनो गरज नाही. तर हळद लावणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी, विवाह होणे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो 46 ते 50 आपण इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांनो आपणास 4 ऑप्शनपैकी बेस्ट अल्टरनेटिव्ह ओळखायचा आहे आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे. तर क्वेश्चन क्रमांक 46 आहे, डॅश फोटोकॉपियर्स. 4 ऑप्शन आहेत, योग्य ऑप्शन निवडून वाक्य अर्थपूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक बी, दे आर फोटोकॉपियर्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47, शी डॅश अ स्वेटर. तर शी हॅज अ स्वेटर. जर प्लुरल असतात दे हॅव अ स्वेटर, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 48, वी डॅश अ व्हिडिओ. लगेच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लगेच तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. तर लक्षात घ्या, आपण सुरुवातीला काय बघितलं होतं, शी हॅज अ स्वेटर, कारण की ती सिंग्युलर होती. वी म्हणजे काय झालं, हे प्लुरल झालं. वी म्हणजे काय, एक असू शकतो, दोन असू शकतं. तर वी जेव्हा प्लुरल येतं तेव्हा आपण काय यूज करतो, हॅव. वी हॅव अ व्हिडिओ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49, संकेत डॅश अ स्टेरिओ. तर इथं काय येणार आहे, संकेत डझंट हॅव अ स्टेरिओ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 50, डॅश शी गॉट वॉच. तर ऑप्शन क्रमांक सी, हॅज शी गॉट वॉच हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी मी 3 प्रश्न विचारले आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करा. तसेच माउंटबॅटन योजना कशाशी संबंधित आहे याही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की आजची व्हिडिओचं टार्गेट आहे 200+ लाईक. 3ही प्रश्नांची उत्तरे कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला हेही विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी ह्याच्या टेलिग्राम चॅनलवर गेले तर बायोमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर भेटेल. त्या नंबर थ्रू विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओची PDF मागणी करा, मी तुम्हाला PDF लगेच सेंड करेल. तसंच तुम्हाला कोणत्याही विषयाचं प्रिपरेशन करायचं असेल तर आपण डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत. त्या प्लेलिस्टमधून विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एक्झामचा स्टडी करा. विद्यार्थ्यांनो, आपले काही डाऊट्स असेल, सजेशन असेल तर खाली कमेंट करा, मी त्या डाऊटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत